रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदायञ्च खान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. अष्टांग हृदय आपण आता सूत्रस्थान 28वा अध्याय वाचतोय, याचं नाव आहे शल्य आहरण विधी. आता शल्य आहरण विधी असं म्हणत असताना हा अध्याय कोणत्या अध्यायाच्या नंतर येतो हे बघणं सुद्धा खूपच महत्वाचं राहतं. शिराविधी झाल्यानंतर शल्यविधी हा अध्याय येतो, शल्य आहरण विधी. आता शिराविधी झाल्यानंतर शल्य आहरण हे येण्याचं काय कारण? जसं आपण बघतो की आयुर्वेदिक जे आपले ग्रंथ आहेत त्या प्रत्येकाला एक विशिष्ट ग्रंथ महात्म्य आहे आणि म्हणूनच कोणत्या अध्यायानंतर कोणता अध्याय येतो ह्या गोष्टी सुद्धा तेवढाच महत्व ठेवून असतात. मग आता हे बघत असताना आपल्याला शिराविधी झाल्यावरती शल्यविधी हे काय येतं ह्या गोष्टी सुद्धा बघणं खूप महत्वाचं आहे. आपण बघितलं की ज्या वेळेला रक्ताची विकृती होते आणि रक्ताची विकृती झाल्यानंतर तिथे मुख्य उपाय जो सांगितलेला आहे ना तो म्हणजे विशेषत्वाने आपण बघतो की जलौकावचरण किंवा शिराव्यध हे सांगितलेलं आहे की कोणत्याही पद्धतीने आपण त्या ठिकाणी शिराव्यध करू शकतो. आणि मग आता हे रक्त विकृत जे झालेलं आहे त्याच्यातनं महत्वाची गोष्ट अजून कोणती होऊ शकते तर त्याच्यामधला महत्वाचा भाग जो आहे ना तर तो म्हणजे व्रण उत्पत्ती. जसं आपण बघितलेलं होतं की शीत उष्ण किंवा म्हणजे द्वंद्वात्मक गोष्टींनी सुद्धा जे व्याधी जिंकले जात नाहीत किंवा ज्यांना जिंकता येत नाही अशा व्याधींना जिंकण्यासाठी म्हणून विशेषत्वाने शिराव्यध विधी हा भाग केला जातो. आता शिराव्यध करत असताना त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट येते की विकृत रक्तामुळे आणखीन काय घडू शकतं तर विकृत रक्तामुळे आणखीन एक महत्वाची गोष्ट घडते आणि ती महत्वाची जी गोष्ट आहे ना ती म्हणजे व्रण. आणि म्हणूनच हे व्रण उत्पत्ती होत असताना किंवा व्रण विकृती निर्माण होत असताना त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे किंवा कोणती चिकित्सा करायची आहे हे सांगण्यासाठी म्हणून विशेषत्वाने आता ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की आपल्याला शल्य आहरण विधी हा भाग त्याच्यानंतर बघायला मिळतो. आता शल्य आहरणाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अजून एक गोष्ट या ठिकाणी आपण ध्यानात ठेवायला हवी की हे जे व्रण आहे किंवा या ज्या व्रणाची उत्पत्ती आहे या व्रणाची उत्पत्ती होत असताना ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणकोणते भाग ह्याच्यामध्ये करणं किंवा व्रणाचे प्रकार कोणकोणते आहेत, मग तो व्रण भरून येण्यासाठी काय काय करायला हवं काय काय नाही करायला हवं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं वर्णन जे आहे तर ते ह्या व्रण किंवा शल्य आहरण विधी याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आता शल्य म्हणत असताना व्रणांचा अध्याय किंवा व्रणांची गोष्ट का बरे इथे आली हा सुद्धा एक भाग आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा आपण शल्य म्हणून विचार करतो ना तर त्यावेळेला आणखीन एक भाग इथे महत्वाचा लक्षात ठेवायला पाहिजे की शल्य म्हणत असताना त्याच्यामध्ये आत गेल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या प्रकारची व्रणवस्तू म्हणजे जे टिश्यू आहे त्याच्यामध्ये विकृती निर्माण करणार आहे. मग असं जर का असेल तर मग त्याच्यामध्ये आपण काय करायला हवं किंवा ह्या अशा केसेसमध्ये आपण काय काय करू शकतो हे सगळ्याचं जे वर्णन आलेलं आहे ना ते मुख्य म्हणजे ह्या शिराव्यध विधीमध्ये आलेलं आहे. सो म्हणून हा शिराव्यध झाल्यानंतर शल्य आहरण विधी या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो आपण पहिल्या श्लोकाकडे जाऊयात शल्य आहरण विधी याच्या. सो वाग्भट सूत्रस्थान अध्याय 16वा शल्य आहरण विधी आपण हे पाहत आहोत. मग त्याच्यामध्ये आता शल्य आहरण विधी अध्यायम व्याख्यास्यामः इतिहास्माहु रात्रेयादयो महर्षयः. आता ह्याच्या पुढे मी शल्य आहरण विधी नावाचा अध्याय सांगतो. याप्रमाणे आत्रेयादी ऋषींनी सांगितलं. मग आता काय सांगितलं तर इथे महत्वाचा भाग चालू होतो. त्याच्यामध्ये वक्र रुचु अति ऊर्ध्व अधशल्यानां पंचधा गतिः ज्ञानम शोफरुजावंतम स्रवंतम शोणितम मुहुः. आता या शल्याच्या वेगवेगळ्या गती कोणत्या कोणत्या आहेत हे सांगितलंय. वक्र म्हणजे वाकड्या पद्धतीनं शल्य शरीराच्या आतमध्ये घुसतात. त्याच्यानंतर रुजू म्हणजे सरळ स्ट्रेट या अर्थाने जे शल्य शरीरामध्ये जातं. त्याच्यानंतर गतया हा ऊर्ध्व अधहा ऊर्ध्व गती म्हणजे स्ट्रेट वरच्या बाजूला खालच्या बाजूला आणि तिर्यक
असं म्हटलेलं आहे. म्हणजे टोटल 5 गती शल्याच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे कोणकोणत्या शल्याच्या गती आहेत, तर वक्र गती म्हणजे स्ट्रेट न जाता ज्याला आपण तिरक्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आतमध्ये जाणं ह्याला वक्रगती असं म्हणणार. त्याच्यानंतर रुजू म्हणजे सरळ, जसा बाण असतो ना की बाण स्ट्रेट गेलेला आहे आणि एकाच डिरेक्शन मध्ये जातं, वेळेस वेगवेगळी जी आयुध असतात तर ती वेगवेगळ्या पद्धतीने शरीराच्या आतमध्ये घुसतात. त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे वक्र, रुजू, त्याच्यानंतर तिर्यक. तिर्यक गती म्हणजे तिरक्या पद्धतीनं स्ट्रेट न घुसता वेगळ्या अँगलनी ज्या वेळेला शरीराच्या आत जेव्हा शल्य जात तेव्हा तिर्यक. त्याच्यानंतर ऊर्ध्व गती आणि अधगती. आता ऊर्ध्व गती म्हणजे वरच्या बाजूला गती असणारं आणि अधगती म्हणजे खालच्या बाजूला गती असणारं. आता ह्या ऊर्ध्व आणि अधचा कसा काय बरं संबंध आपण बघायला पाहिजे. तर शल्य म्हणत असताना बाहेरून आलेलं शल्य ह्या गोष्टींचा आपण विचार करतो, परंतु जी शल्य शरीराच्या आतमध्ये आहेत, जसं आमविष हे एक शल्य आहे, किंवा गर्भ जर का 9 महिने झाला तरी बाहेर येत नसेल तर त्याला पण एक शल्य म्हटलेलं आहे. सो ह्या शल्यांचा सुद्धा विचार याच्यामध्ये आलेला आहे, हे आपण महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. सो पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये वक्र, रुजू, तिर्यक, ऊर्ध्व, अधः शल्यानां पंचधा गतिः भानम शोफरुजावंतम स्रवंतम शोणितम मुहुः. आता हा कसा आहे तर अभ्युगतम बुदबुदवत पीठिकोपचितम व्रणम. हा व्रण कसा आहे तर भान म्हणजे आतमध्ये त्याच्या काहीतरी आहे, किंवा ज्याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतो की बोगी स्वेलिंग ज्याला म्हणतो ना तर त्याला म्हान असा शब्द वापरलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो म्हान, त्याच्यानंतर शोफ रुजावंतम, शोथ असणारा किंवा रुजा असणारा, ज्याच्यामध्ये सूज आहे, ज्याच्यामध्ये दुखणं आहे, असा हा जो व्रण आहे तो. आणि तो कसा आहे स्रवंतम शोणितम मुहुः, ज्याच्यामध्ये स्रवंतम शोणितम, शोणित पुन्हा पुन्हा हा बाहेर येते असा तो आहे. आणि अभ्युगत बुदबुदवत पीठिकोपचितम व्रणम. अभ्युगत म्हणजे वर उभरून आलेला, बुडबुड्याप्रमाणे असणारा, पीठिकोपचितम व्रणम, पीठिकाप्रमाणे असणारा व्रण. सो हे व्रणाचे सगळे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी सांगितलेत, किंवा व्रणाची लक्षणं ह्याच्यामध्ये सांगितले आहेत. कसं असतं व्रण तर भामनम शोफरुजावंतम स्रवंतम शोणितम मुहुः अभ्युगतम बुदबुदवत पीठिकोपचितम व्रणम. आता ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस करतो तर त्यावेळेला या व्रणांचा काय विशेष संबंध आहे असं आपल्याला वाटतं की ठीक आहे आपण काही ऑपरेटिव्ह करणार नाही किंवा आपण शल्य चिकित्सा नाही करत आहे, तर मग व्रणांचे आपल्याला काय महत्व आहे असं एक बऱ्याच वेळेला आपल्याला वाटून जातं. पण असं नसतं बरं का. तर ज्या ज्या वेळेला आपण व्रणांचं महत्व बघतो ना तर त्याच्यामध्ये अनेकविध गोष्टी येत असतात. म्हणजे कुठल्या तर व्रणांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला बऱ्याच इतर गोष्टी म्हणजे इतर कारणांनी असणारे व्रण ही सुद्धा गोष्ट बघणं आपल्याला महत्वाचं राहत असतं. मग इतर कारणांमुळे हे व्रण कोणकोणते असतात हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं. मग त्याच्यामध्ये जसं आपण आतमध्ये गेलेलं एखादं शल्य आहे, किंवा खात असताना काही गोष्टी जर का शरीराच्या आतमध्ये गेल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विशेष करून काही शल्य दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे ना तर तो ह्या शल्याच्या बाबतीमध्ये केलेला आहे. आणि म्हणून भानम शोफरुजावंतम स्रवंतम शोणितम मुहुः अभ्युगतम बुदबुदवत पीठिकोपचितम व्रणम असं म्हटलेलं आहे. ओके, आता हे झाल्यानंतर अजून एक महत्वाचा श्लोक मृदुमांसं च जानीयात् अंतःशल्य समासतः विशेषात्वक गते शल्ये विवर्ण कठिनायतः शोफो भवति मांसस्य चोषशोफो विवर्धते. आता इथे कोणकोणत्या ठिकाणी व्रण झालेला असताना किंवा शल्य झालेलं असताना कोणकोणती लक्षणं दिसतात हे सांगितलंय. आता आपण काय म्हटलो म्हणताना की अरे आपल्याला समजा चिकित्सा करायची आहे ती आपण शल्य चिकित्सा नाही करत आहे, मग आपण फक्त जर का ह्याची चिकित्सा करतो आहोत शल्य, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा काय संबंध असं एक जरा आपल्याला वाटत असतं. परंतु ह्याच्यात एक महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो ना त्याही वेळेला आपल्याला एक महत्वाचं म्हणजे शल्य चिकित्सा ही काही चिकित्सकांनाही करावी लागते किंवा असे केसेस समोर येतात. जसे डायबेटिक वुंड आहे बरोबर, सो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्रण दिसतं किंवा विशेषत्वानी आपल्याला या गोष्टी दिसत असतात. सो तसं करावं लागतं. किंवा काही वेळेला एक महत्वाचा भाग येत असतो की ज्याच्यामध्ये शल्य चिकित्सा ही अनिवार्य असते. सो ह्या सगळ्याचा जो हे आहे
काय म्हणू शकतो आपण, चिकित्सा किंवा हे जाणून घेणं हा भाग खूप आपल्याला महत्वाचा गरजेचा लागतो, हे आपण नेहमीच ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मृदू मांसमच्या जानीयात अंतःशल्य समासतः, ज्याच्यामध्ये मृदू मांस झालेला आहे त्याच्यामध्ये अंतःशल्य समासतः. आता जो व्रण हा म्हणजे आता इथेपर्यंत ज्ञानम शोफरुजावंतम स्रवंतम शोणितम मुहुः अभ्युगतम बुद्बुदवत पीठिकोपचितम व्रणम मृदुमांसम च जानीयात अंतःशल्य समासतः. थोडक्यात आता सांगतात की कशा कशामध्ये आपल्याकडे जर का व्रण घेऊन पेशंट आलेला असेल तर आपण तिथे ओळखावं की ह्याच्यामध्ये बाबा शल्य आहे, काहीतरी आहे. जसं चालताना काही पेशंट्स मध्ये आपल्याला दिसतं की ठेस लागलेली आहे आणि मग ठेस लागलेली असताना आपण म्हणतो की अरे या ठिकाणी असं असं आहे, तर मग आत काही नाहीये ना, दगडाचा तुकडा, काचेचा तुकडा असं काही नाहीये ना, ते एकदा बघायला हवं. मग असं जर का असेल ना तर मग हे बघण्यासाठी म्हणून आपण काही विशिष्ट गोष्टी करायला पाहिजेत आणि मग तो व्रण कसा आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. मग व्रण कसं आहे हे जाणून घेत असताना ह्यामध्ये आपल्याला जी लक्षणं दिसतात व्रणाची त्याच्यावरनं आपण समजून घ्यायचं आहे की आतमध्ये शल्य आहे का नाही आहे हे बघण्यासाठी. मग आता शल्य असणारा व्रण कसा असतो तर ध्मानम म्हणजे आतमध्ये काहीतरी त्याच्या अध्मात बोगी स्वेलिंग असतं, शोथ असतो. रुजावंत म्हणजे ज्याच्यामध्ये रुजा असते किंवा आपल्याला दुखणं दिसतं असा हा शोथ असतो. त्याच्यानंतर श्रवंतम शोणितम मुहुः, त्याच्यामधनं रक्त पुन्हा पुन्हा येतं, म्हणजे आपण सगळं केलंय, ड्रेसिंग केलंय, बांधलंय, असं केलंय आणि तरी सुद्धा हे पुन्हा पुन्हा येत आहे. याचा अर्थ असा आहे की आतमध्ये शल्य आहे आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा येत आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. मग ह्याच्यानंतर अजून काय काय सांगितलं आहे त्या बाबतीमध्ये तर अभ्युगतम बुद्बुदवत पीठिकोपचितम व्रणम, बुडबुड्याप्रमाणे असणारा, पीठिका ज्याच्यावरती येतात असा असणारा असा जो व्रण आहे ना तो मात्र आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये शल्य आहे. अजून एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असं सांगतात की मृदू मांसमच्या जानीयात अंतःशल्य समासतः. थोडक्यात सांगायचं म्हणजे अगदी थोडक्यात, म्हणजे बाकी काही आपल्याला सांगायचं नाहीये विशेष, आणि तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की ह्याच्यामध्ये शल्य असताना किंवा हे असताना आतमध्ये शल्य असताना तो व्रण कसा असतो तर मृदू मांस म्हणजे त्याचं मांस जे आहे ना ते विशेषत्वाने आपल्याला मृदू जाणवतं असा जो आहे ना तर त्याच्यामध्ये व्रण आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. ओके, सो ह्या गोष्टी आपण व्रणाच्या बाबतीमध्ये आत शल्य आहे का नाही आहे हे जाणण्यासाठी आपण हे करून घेतल्या, माहिती करून घेतल्या. त्याच्यानंतर आता आतमध्ये शल्य आहे हे आपल्याला कळलं तर मग त्याच्यामध्ये विशेषत्वाने जर शल्य कोणत्या भागामध्ये असेल किंवा मांसामध्ये आहे, रक्तामध्ये आहे किंवा आतमध्ये कुठल्या ठिकाणी आहे हे बघण्यासाठी म्हणून हे विशेषत्वाने सांगतात. विशेषात त्वग्गते शल्ये विवर्णः कठीण आयतः असं म्हटलेलं आहे. विशेष करून ज्या वेळेला त्वग्गत शल्य असतं तर त्यावेळेला काय घडतं तर त्वग्गत शल्य असेल तर त्यामध्ये विवर्णः आणि कठीण आयतः असं म्हटलंय. विवर्णत्व असतं आणि कठीणपणा त्या शल्याला आलेला असतो, म्हणजे मांसामध्ये त्वचेमध्ये काहीतरी अडकलेलं आहे असं असेल तर विवर्णता येते त्वचेला. आणि त्याच्याच बरोबरीनं अजून एक महत्वाचा भाग जो आहे ना तो म्हणजे त्याच्यामध्ये कठीण आयतः, त्याचा जो भाग झालेला आहे ते कठीण होतोय. थोडक्यात म्हणजे ज्याला आपण कॉर्न म्हणतो ना, कुरूप, तर तो सुद्धा त्वग्गत शल्यामुळे बऱ्याच वेळेला झालाय असं आपल्याला दिसतं. ज्या ज्या वेळेला कॉर्नचे पेशंट आपण बघतो तर हे पेशंट जे असतात ना ते सर्वसाधारणतः कुठे काम करत असतात असं जर विचारलं तर ग्रेन स्टोअर्स मध्ये असतात काम करत, किंवा काही वेळेला जिथे काही सांडलेलं असतं, खडी असते, दगड असतात, अशा ठिकाणी ते काम करत असतात. आणि म्हणून मग ते टोचून 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 त्यांना असं जाणवतं की मग अरे हा ह्याच्यामध्ये हा भाग झालेला आहे किंवा ह्याच्यामुळे हे झालेलं आहे. सो हे आपण एक त्वग्गत शल्याचं उदाहरण म्हणून आपण बघू शकतो. आणि मग त्याच्यानंतर शल्य तिथे टोचून टोचून मग कुरूप किंवा कॉर्न ह्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं. सो तिथे झाल्यानंतर एकतर काळसरपणा येतो, विशिष्ट विवर्णता येते, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर शोफो भवती मांसस्थे, हे शल्य जर मांसाच्या ठिकाणी असेल तर सूज येते, म्हणजे फक्त त्वचेच्या इथे असेल ना तर विवर्ण आणि कठीण ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये होतात. परंतु हाच शोथ जर का मांसाच्या ठिकाणी असेल तर मग काय होतं तर मांसगत शल्य असेल तर हा शोथ जो आहे तो विशेष करून शोथ म्हणून जाणवतो.
आणि शोषः शोफो विवर्धते. च ओषः, त्याच्यामध्ये ओष म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून असं हे दिसतं की ओढल्यासारखी वेदना आहे असं दिसतं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ह्या मांसाच्या बाबतीमध्ये शल्य असताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर मांसस्थे चोषः शोफो विवर्धते, पीडना क्षमता पाकः शल्य मार्गो न रोहति. आता इथेपर्यंत म्हणजे विशेषात्वगते शल्ये विवरण कठिनायतः शोफो भवति, इथे कॉमा पाहिजे. ओके, इथेपर्यंत शल्य त्वगत असताना काय काय होऊ शकतं तर ते सांगितलं. आता ह्याच्या पुढे मांसस्थे चोषः शोफो विवर्धते हा जो भाग आहे तो मांसगत जर का शल्य असेल तर त्यामध्ये काय काय होतं हे या ठिकाणी वर्णन करतात. ओके, सो मांसस्थे चोषः, चोष म्हणजे ओढल्यासारखी वेदना असणं. चोष आचोषण ह्यावरून आलेला शब्द आहे चोष. म्हणजेच काय तर काहीतरी तिथे आहे आणि सतत असं खेचतंय किंवा ठसठसते ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तशी वेदना त्या ठिकाणी असते. मांसस्थे चोषः शोफो विवर्धते, इथे शोथ जो आहे ना तर तो वाढतो कारण की त्वगतापेक्षा सुद्धा जास्त शोथ जो आहे तो मांसगतामध्ये येतो. पीडना क्षमता म्हणजे असहत्व किंवा टेंडरनेस त्या ठिकाणी येतो. नुसता हात लावला तरी अगं नको इतकं पेशंट सांगत असतो. सो पीडना क्षमता पाक, हा त्या ठिकाणी पाक म्हणजे विशेष पद्धतीनं जिथे आपण पाक होणं किंवा पस फॉर्मेशन होणं ही गोष्ट मांसगत शल्य असताना होतो. आणि शल्य मार्गो न रोहते, शल्य मार्ग रोहण होत नाही किंवा तो भरून येत नाही शल्य कितीही वेळेला आपण काही केलं तरी सुद्धा. या संदर्भामध्ये एक मला केस अशी सांगायची वाटते. एक पेशंट होती आपली आणि त्याच्यामध्ये सिझेरियन सेक्शन तिचं झालेलं होतं आणि नॉन हिलिंग वुंड होती. आता शल्य आहे म्हणून हा एक भाग मी सांगते. शल्य मार्गो न रोहती असं जे म्हटलं ना त्याच्यासाठी. तर ती आपल्या कोल्हापूरच्या दवाखान्यामध्ये आलेली होती आणि तिने सांगितलं की सिझरची वुंड ती हील नाही झाली म्हणून. मग आपण विचारलं की तिला तुम्ही काय मग औषध वगैरे घेतली नाहीत का किंवा दाखवलं नाहीत का? नाही दाखवलं, खूप वेळेला औषधं वगैरे चालू आहेत परंतु ते काय भरून येत नाहीये ती जखम. मग म्हटलं ठीक आहे, किती महिने झाले सिझेरियन होऊन? तर तिची मुलगी तिच्याबरोबर आलेली, साधारण 2.5-3 वर्षाची मुलगी होती. म्हणजे 3-4 वर्ष ह्या बाईला त्या शल्याचा म्हणजे ह्याचा त्रास होत होता आणि वुंड जी आहे ती हील होत नव्हते. मग त्याला औषधं वगैरे दिली. त्याच्यानंतर जो हे झालेला होता ना नॉन हिलिंग जो टाका होता त्याच्यामध्ये काही विशिष्ट म्हणजे जात्यादी तेल प्लस याचे गंधकद्रुती याचं व्रणपूरण करायला सुरुवात केलेली होती. आणि ते केल्यानंतर त्याच्यामधनं एवढ्या आकाराचा वायक्रील बाहेर आला आणि तो आल्याच्या 3ऱ्या दिवशी पूर्णपणे वुंड हिलिंग झाले. म्हणजे तो वायक्रील आत असल्यामुळे तो शल्यभूत होत होता आणि म्हणून तो असल्यामुळं वुंड जे आहे ते हील होत नव्हते आणि तो त्या पूर्ण त्या होल मधनं बाहेर आला आणि 3ऱ्या दिवशी कम्प्लीट हिलिंग झालेलं होतं. सो हे सगळं जे आहे ना तर हे सांगितलं कशासाठी तर शल्य मार्गो न रोहती असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर का आतमध्ये शल्य असेल तर त्याचं रोहण होत नाही किंवा ते भरून येत नाही शल्य, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आणि म्हणून कुठलाही पेशंट आपल्याकडे नॉन हिलिंग वुंडचा आला तर त्याच्यामध्ये शल्य नाही ना ही गोष्ट बघणं ही खूप महत्वाची राहते असं एक मला वाटतं. ओके, त्याच्यानंतर शोफो भवति मांसस्थे चोषः शोफो विवर्धते, पीडना क्षमता पाकः शल्य मार्गो न रोहति. ओके, त्याच्यानंतर पेश्यंतर्गते मांस प्राप्तवत श्वयथु विना असं म्हटलंय. आता पेशीच्या मध्ये म्हणजे पेशी ज्या सांगितले मसल्स जे सांगितले त्याच्यामध्ये जर असेल तर मांस प्राप्त श्वयथुम विना असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये 2 पेशीच्या मध्ये जर शल्य असेल तर मांसवत श्वयथुम विना मांसाप्रमाणे लक्षणं दिसतात, शोथ न होता श्वयथु विना म्हणजे शोथ नाही येत तिथे फक्त, आणि बाकी सगळी लक्षणं जी आहेत पीडना क्षमता आहे, शल्य मार्ग न रोहती आहे, हे सगळं जे आहे ना त्या पेशीच्या मध्ये जरी शल्य गेलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये तसंच दिसतं, फक्त तिथे सूज नसते. हा एक भाग महत्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचं जे आहे आक्षेपः स्नायुजालस्य संरंभस्तंभ वेदनाः स्नायुगे दुर्हरम चैतत. आता स्नायूच्या ठिकाणी जर का शल्य गेलेलं असेल, स्नायू वेगवेगळे आपल्याला माहिती आहेत सगळे, आणि त्या स्नायूंच्या ठिकाणी जर शल्य असेल तर कसं होतं दुर्हरम चैतत. स्नायूच्या ठिकाणी शल्य गेलेलं असेल तर ते दुर्हर आहे. त्याच्यानंतर दुर्हरम चैतत
सिराध्मानं सिराश्रिते, सिरांच्या ठिकाणी जर गेलं तर आध्मान, सिरांच्या ठिकाणी आध्मान निर्माण करतात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा गोष्ट आहे की स्वगुण कर्म हानी स्यात् स्रोतसां स्रोतसी स्थिते. मधला एक ओळ राहिली. आक्षेप स्नायू जालस्य सौरंभ स्तंभ वेदनाः स्नायुगे दुर्हरम चैतत. आता स्नायुगत शल्य जर का झालं तर काय होतं तर आक्षेप पहा, म्हणजे टिटॅनी ज्याला आपण म्हणतो किंवा टिटॅनिक कन्व्हल्जन्स म्हणतो, तर अशा पद्धतीचे कन्व्हल्जन्स येतात. त्याच्यानंतर स्नायू जालस्य, स्नायूचं जे जाल आहे किंवा संपूर्ण जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये सौरंभ, सौरंभाचा अर्थ इन्फ्लमेशन, स्तंभ असतो किंवा वेदना असतात. स्नायुगे दुर्हरम चैतत, आणि हे स्नायूंमध्ये गेलेलं शल्य जे आहे तर ते खूप दुर्हर म्हणजे पटकन काढता येत नाही, तर हे महत्वाचा भाग आपण तिथे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सिराध्मानम सिराश्रिते, शिरेच्या ठिकाणी जर काही शल्य गेलं तर सिराध्मान होतं, म्हणजे शिर फुगते. म्हणजेच आपण आता ह्याच्यामध्ये अजून एक भाग मला असा सांगावासा वाटतो की सिराध्मान असा शब्द वापरला, म्हणजे सिरा जी आहे ती फुगते, आध्मात होते. आध्मात म्हणजे फुगलेली, फुगवलेली या अर्थाने. आता जेव्हा जेव्हा आपण व्हेरिकोज वेन्स बघतो ना, तर त्यावेळेला सिरा फुगलेल्या असतात का नसतात? हो, तर फुगलेल्या असतात. आणि मग त्याच्यामध्ये काही शल्य आहे का ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. मग शल्य असतं, मग ते कुठलं शल्य, तर त्याचा विचार जेव्हा आपण करतो ना, तर त्यावेळेला आतमध्ये थ्रॉम्बस असणं याच्यामुळे सुद्धा सिरा फुगते. विशेष करून व्हेरिकोज वेन्स जेव्हा आपण बघतो तर पहिल्यांदा स्पायडर वेन्स असतात आणि नंतर आतमध्ये काही वेळेला जर त्याचा डॉपलर स्टडी वगैरे आपण केला तर आतमध्ये थ्रॉम्बस आहे असं दिसतं, आणि मग त्याच्या थ्रॉम्बस जिथेपर्यंत आहे त्याच्या सगळी पाठीमागची शीर असते ना ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुगलेली असते. मग ते शल्य काढण्याच्या दृष्टीने आपण काही विशिष्ट औषधं द्यावी लागतात आणि त्याचा विचार करणं हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यामुळं व्हेरिकोज वेन्स म्हणजे सिरागत वात, प्रत्येक वेळेला वातच असेल असं नाही, सिरागत शल्य सुद्धा असेल, त्याचाही आपण विचार करायलाच पाहिजे ना. तर ह्या पद्धतीनं आपण ह्या अध्यायाकडे बघायला पाहिजे की एक काय चिकित्सकाला सुद्धा या गोष्टींचा सामना करावा लागतो किंवा समोर असे केसेस आपल्याकडे येत असतात. सो सैराध्मानम सिराश्रिते. त्याच्यानंतर स्वगुण कर्म हानी ही स्यात् स्रोतसां स्रोतसी स्थिते. स्रोतसांमध्ये जर का शल्य गेलं तर काय होतं तर स्वकर्म गुण हानी ही स्यात्, स्वतःचं कर्म हानी ही स्यात्, स्वगुण हानी ही स्यात्. स्वतःचं कर्म आणि स्वतःचे गुण हे दोन्ही गुण जे आहेत ना ते स्रोतस दाखवू शकत नाहीत. मग आता स्वतःचं कर्म म्हणजे कुठलं, तर आपण अगदी साधी गोष्ट घ्या की प्राणवायू स्रोत समजा म्हणलं तर त्याच्यामध्ये काही अडकलं असेल, चोकिंग ज्याला आपण म्हणतो तसं जर झालं असेल तर श्वास घेणं हा भाग होत नाही, तर श्वासच घेता नाही आला तर पुढे आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात. आणि म्हणून विशेष करून स्रोतसांमध्ये जेव्हा जेव्हा शल्य असतं ना तर त्याचा विचार करायला पाहिजे. आता स्रोतस म्हणत असताना पोकळी या अर्थाने ते आहे, मग त्याच्यामध्ये कॉईन गिळलेलं असणं किंवा बरीच लहान मुलं प्लास्टिकची वेगवेगळी खेळणी गिळत असतात, मग ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे ना तो त्या स्रोतसाच्या गुणकर्महानीही ह्या दोन्ही गोष्टींवरती येत असतो. आता गुणहानीही आणि कर्महानीही असं म्हणत असताना काही वेळेला आपण असं बघतो की पेशंट जे असतात ना, लहान मुलं विशेष करून, भूकच लागत नाहीये किंवा पोटात दुखतंय ह्या कारणासाठी येतात, आणि मग त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये काहीतरी आहे, किंवा एक्सरे ॲब्डॉमिन वगैरे केला जातो, मग त्यावेळेला जर का ते खेळणं धातूच असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना, स्वकर्म गुण हानी ही स्यात् स्रोतसां स्रोतसी स्थिते, स्रोतसाचे स्वकर्म गुण हानी होते. आता एक पेशंट आपल्याकडे लहान एकदम मुलगा होता, साधारण 1-1.5 वर्षाचा वगैरे, तर त्यांनी स्वतःहून घरी सांगितलं की नाकाने माझ्या डाळिंब खाल्लेलं आहे बरं का, आणि म्हणून मग ते आपल्याकडे घेऊन आलेले होते. आता नाकाने डाळिंब खाल्लंय असं जर पेशंट स्वतःहून सांगतोय तर आपण बघणं भाग आहे. तो व्यवस्थित श्वास घेतोय, त्याला त्रास आता काही होत नाहीये, पण ते आपण टॉर्च टाकून सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायला हवा. मग ते बघितल्यानंतर राईट साईडच्या ह्याच्यामध्ये एकदम वरती ते डाळिंब होतं असं दिसलं. मग त्याच्यामध्ये आता आपल्याला चिकित्सा करणं हा भाग होते, कारण की ते आणखीन मागे जायला नाही पाहिजे, नेझोफॅरिंग्स मधनं फॅरिंग्स मध्ये आणि लॅरिंग्स मध्ये ते अडकायला नाही पाहिजे, हा भाग महत्वाचा, बरोबर. मग त्यावेळेला
काही विशिष्ट जी आपले नेझलची इन्स्ट्रुमेंट्स असतात ती घेऊन आपण त्याच्यातनं खूप छान पद्धतीनं ते काढू शकत असतो, किंवा त्याच्या बरोबरीनं दुसरा नाकपुडी जे आहे ना त्याच्यातनं नसते द्यायचं आणि ती नाकपुडी बंद करायची ज्या वेळेला शिंक येणार त्यावेळेला. शिंक आल्यानंतर दोन्ही ह्याच्यातनं जो एअर फोर्स येतो तर त्याच्यातनं तो जो डाळिंबाचा दाणा आहे तो बाहेर येऊ शकतो. सो या पद्धतीनं सुद्धा विचार आपल्याला ह्या सगळ्याचा करावा लागतो. तर हे सगळं करत असताना नस्य देणं हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा राहतो. मग आपण काय चिकित्सक असलो तरी सुद्धा कर्मचिकित्सा ही आपल्याला निश्चितच करावी लागते आणि म्हणूनच हा अध्याय त्या दृष्टीने सुद्धा बऱ्याच महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला शल्य आहारण विधी नाही आम्हाला काही हे करावं नाही लागणार आहे असं आपल्याला वाटत असतं, पण असे केसेस समोर येतात ना त्यावेळेला समजतं. त्याच्यानंतरचं जे आहे की त्याच्यामध्ये स्वकर्म गुण हानी ही स्रोतसाम स्रोतसी स्थिते धमनिस्थे अनिलो रक्तम फेन युक्तम उदीरयेत. धमनीच्या ठिकाणी जर का हे असेल शल्य अडकलेलं असेल तर काय होतं, रक्तम फेन युक्तम उदीरयेत, फेसाळ असं रक्ताचं उदीरण होतं आणि निर्याती शब्दवान सॅच हृल्लासः सांगवेदना. शल्य जर का त्याच्यामध्ये असेल तर काय होतं, तर घशाच्या ठिकाणी जळजळ होते, हृल्लास, अंगवेदन आणि निर्याती शब्दवान, रक्त बाहेर पडताना सुद्धा ते ह्याच्यानी म्हणजे शब्दयुक्त अशा पद्धतीनं ते बाहेर पडतात. आता धमनी असा शब्द म्हणत असेल तर त्याच्यामध्ये रक्त असं म्हटलेलं आहे, सिरा, धमनी आणि स्रोतस या तिघांच्या बाबतीमध्ये इथे सांगितलेलं आहे की काय काय लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात असे. तर धमनीस्थ असं जर का हे असेल शल्य अडकलेलं असेल तर रक्ताचा स्राव होतो, तो फेसाळ असतो आणि त्याच्याच बरोबरीनं सशब्द असा असतो आणि उल्हास आणि अंगवेदना ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये संघर्ष बलवान अस्थिसंधी प्राप्ते अस्थिपूर्णता. आता अस्थिच्या संधींमध्ये अस्थिसंधी प्राप्ते शल्ये, संघर्ष हा बलवान आणि अस्थिपूर्णता असं म्हटलेलं आहे. तर असं जर का झालं तर दोहोंमधला अस्थिपूर्णता म्हणजे काय, तर एकच एक पूर्ण हाड आहे अशा पद्धतीनं पेशंट आपल्याला वाटायला लागतो किंवा दिसायला लागतो. याचं कारण काय की मध्ये त्याच्या जागाच राहिलेले. संघर्ष हा बलवान असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पेन खूपच बऱ्यापैकी जास्ती असतं ज्या वेळेला संधींच्या ठिकाणी एखादं शल्य अडकतं त्यावेळेला. आता संधींच्या ठिकाणी शल्य अडकतं असं जेव्हा होतं ना तर बाहेरून येणाऱ्या शल्याचा तर विचार आपल्याला नक्की करावाच लागतो बरं का, परंतु त्याच्याच बरोबरीनं अभ्यंतर शल्यांचा सुद्धा विचार आपल्याला तिथे करावा लागतो. मग ही अभ्यंतर शल्य म्हणजे कुठली हे सुद्धा आपल्याला बघायला हवं. मग ज्या वेळेला ऑस्टिओफायटिक चेंजेस होतात किंवा जिथे बोन्सला काय म्हणतो आपण ज्याला त्याचे बोनी आउटग्रोथ असतात असं ज्या वेळेला होतं ना त्या वेळेला सुद्धा आपल्याला एक भाग लक्षात घ्यायला लागतो की तिथे पेन खूपच जास्ती असतं आणि काही वेळेला आपण बघतो की सॅक्रलायझेशन ऑफ लंबर व्हर्टिब्रा असं सुद्धा बघत असतो. असं जर का झालं ना तर त्याच्यामध्ये पेन खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं, ही पण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते आपण महत्वाचं ध्यानात घेऊन मगच औषध आपल्याला द्यावी लागतात. म्हणजे ज्या वेळेला पण काय चिकित्सक असतो त्याही वेळेला असे केसेस आपल्या समोर येत असतात, हा भाग लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर संघर्ष बलवान अस्थिसंधी प्राप्ते अस्थिपूर्णता नैक रूपा रुजो अस्थिस्थे शोफ हा तद्वच्च संधिके. आता सांध्यांच्या नैक रूपा रुजा अस्थिस्थे शोफहा असं म्हणलंय. आता अस्थिस्थे न एक रुजा असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर अस्थींच्या ठिकाणी जर का शल्य असेल तर अनेक प्रकारच्या रुजा म्हणजे वेदना ह्या आपल्याला दिसतात. आता हाडांमध्ये काहीतरी अडकलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वेदना येतील, तर हाडांपर्यंत शल्य गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये खूप अनेकविध आपल्याला हे दिसतात, वेगवेगळे आपल्याला वेदना वेगवेगळे प्रकारचे दिसतात. मग आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात, मग तोदवत आहे, भेदवत आहे, छेदवत आहे, अशा वेगवेगळ्या ज्या वेदना आहेत ना तर त्या सगळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये झालेल्या दिसतात अस्थिगत शल्य असताना.
आता हे अस्थिगत शल्य असताना नैक रूपा रुजा अस्थिस्थे असं म्हटलेलं आहे. अनेक विध रूपी रुजा अस्थिगत शल्य झाल्यानंतर येतात. आता हाडाच्या आतच जर गेलेला आहे तर पेन तर असणारच आणि त्याच्याच बरोबरीनं शोथ म्हणजे सूज ही सुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये दिसते. आणि तद्वच्च संधिगे चेष्टा निवृत्तिश्च भवेत. आता त्याचप्रमाणे सांध्यांच्या ठिकाणी जर का हे गेलं शल्य गेलं तर काय होतं तर चेष्टा निवृत्ती. निवृत्ती म्हणजे आपण ज्याला थांबणं किंवा निवारण असं म्हणतो. तर ही चेष्टा निवृत्ती. निवृत्ती म्हणजे काय की आता काम करायचं थांबलेलं आहे तर त्याला आपण निवृत्ती असं म्हणत असतो, बरोबर. सो निवृत्ती असं म्हणत असताना चेष्टा निवृत्ती याचा अर्थ काय तर चेष्टा म्हणजे हालचाल आणि त्याची निवृत्ती या अर्थाने ते बघायला पाहिजे. चेष्टा निवृत्ती. आता ज्या वेळेला सांध्यांच्या ठिकाणी हे शल्य जातं त्यावेळेला त्याच्या ठिकाणी चेष्टा निवृत्ती म्हणजे हालचाल पूर्णच थांबून जाते. हा भाग त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आटोपहा कोष्ठ संश्रिते. कोष्ठाच्या आश्रित जर का शल्य असेल तर काय होतं आटोपहा हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि आनाहो अन्न शकृत मूत्र दर्शनमच्या व्रणानने विद्यात मर्मगतम शल्यम मर्मविद्धोपलक्षणैः. आता आटोपहा कोष्ठ संश्रिते. कोष्ठाच्या ठिकाणी शल्य असेल तर आटोप म्हणजे गुडगुड आवाज येतो. आता कोष्ठाच्या ठिकाणी शल्य असेल तर गुडगुड आवाज येणं किंवा आटोप असणं ही भाग का असतो हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. आता आटोप म्हणत असताना काय आहे की आवाज आहे गुडगुड आहे, बरोबर. हा आवाज कसला असतो तर आपण ज्याला हायपर पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स म्हणतो ना तसा पद्धतीचा हा आवाज असतो. गुडगुड म्हणजे टिपिकल इंटेस्टिनल मुवमेंट्सचा जो आवाज येतो तो. मग आता हा जो आवाज आहे हा का येतो तर आतमध्ये म्हणजे अन्नव स्रोतसामध्ये किंवा कोष्ठामध्ये जर का शल्य आहे तर ते बाहेर काढून टाकण्यासाठी म्हणून हायपर पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स होतात आणि म्हणून गेल्यानंतर शल्य आतमध्ये गुडगुड गुडगुड आवाज यायला लागतो आणि ते शल्य जे आहे ते बाहेर टाकून देण्याच्या दृष्टीने म्हणून तो विशिष्ट आवाज म्हणजे आटोपहा हा भाग होत असतो. त्याच्यानंतर आनाहा शकृत अन्न शकृत दर्शनमच्या व्रणानने. त्याच्यानंतर आनाह ही गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकते. आता ह्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण कोष्ठगत शल्याचा विचार करू तर आमविषय हे सुद्धा शल्य असतं आणि म्हणूनच ज्या वेळेला इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन सारख्या गोष्टी आपण बघतो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा गुड असा शब्द जास्त येत असतो. त्याच्या बरोबरीनं आणखीन काय आहे तर अनाह पोट फुगल्यासारखं होतं. विशेष करून पेशंट सांगतो की पोट गच्च होतं, बरोबर. सो गच्च होतं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मुवमेंट्स खूप जास्त होतात, हायपर पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आहेत आणि काही वेळेला असं होतं की पूर्ण पेरिस्टाल्सिस जे आहे ना तो एकदम स्लगिश झालेला असतो, मग पोट फुगल्यासारखं व्हायला लागतं, दॅट इज अनाह. त्याच्यानंतर शकृत मूत्र दर्शनमच्या व्रणानने. आता व्रण आनने शकृत मूत्र दर्शनम. आता इथे हा जो विषय घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये बाहेरून शल्य आत गेलेला आहे आणि कोष्ठापर्यंत गेलेला आहे. तर जो व्रण तयार होईल किंवा ज्याला सायनस वुंड म्हणू अशी जी तयार होईल मग त्याच्यामध्ये काय काय दिसतं शकृत मूत्र दर्शनमच्या व्रण आनने. आनन म्हणजे तोंड, व्रणाच्या तोंडाशी शकृत दिसेल किंवा मूत्र दिसेल म्हणजे हे कोष्ठामध्ये गेलेलं आहे ना मग कोष्ठातले भावपदार्थ जे आहेत तर त्या सायनस वुंड मधनं बाहेर यायला बघतील आणि म्हणूनच विशेषत्वाने या गोष्टी म्हणजे पुरुषाचं दर्शन किंवा मूत्राचं दर्शन त्या जखमेच्या ठिकाणी आपल्याला दिसतात. सो ह्या गोष्टींना आपण ज्याला सायनस वुंड म्हणतो किंवा फिस्चुला म्हणतो ह्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यानंतर विद्यात मर्मगतम शल्यम मर्मविद्धोपलक्षणैः. मर्मविद्ध लक्षणं जर का असतील म्हणजे मर्माचं विद्धत्वाची लक्षणं जी जी सांगितलेली आहेत तशी लक्षणं शल्य जर का मर्माच्या ठिकाणी गेलं तर त्याप्रमाणे दिसतील. मर्मविद्धोपलक्षणैः शल्यम मर्मगतम विद्यात. मर्मविद्धाच्या लक्षणांमुळे शल्य मर्मगत आहे हे जाणून घ्यावं असा त्याचा सरळ सरळ अर्थ झाला. मग आपल्याला मर्माची विद्धत्वाची लक्षणं माहिती असायला हवीत, बरोबर. मग आपल्याला जर का विद्धत्वाची लक्षणं माहिती असतील तर मग आपल्याला समजेल की अरे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो की या मर्माच्या ठिकाणी शल्य असेल मग त्या मर्माच्या ठिकाणी शल्य असेल. शल्य म्हणजे आता इथून बाहेरून आत गेलेला बाण किंवा तत्सम कुठलेही युद्धाचे जे युद्धसदृश जे पदार्थ किंवा वेगवेगळी शस्त्र सांगितलेली ती जर का त्या ठिकाणी गेली असेल ना तर त्याप्रमाणे
मर्माच्या विद्धत्वाची लक्षणे येतात. आता स्थपनी आणि उत्क्षेप ही दोन मर्म आपल्याला माहिती आहे की बाण एक्झॅक्ट इथे मारला आणि तो काढल्यानंतर मग त्या वायू बाहेर गेल्यानंतर प्राणाचं निर्गमन होतं. सो अशी काही जी शल्य आहेत त्याचाही विचार आपल्याला निश्चितच करावा लागतो की मर्मगत शल्य असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर यथास्वम परिस्रावयत्वगादिषु विभावयेत असं म्हटलंय. आता हे करत असायचं, शल्य कुठे गेलेलं आहे ते कसं, त्वचाधिकात गेलेली शल्य जी आहेत त्याच्या कशावरून ओळखायची, तर परिस्रावैहि विभावयेत यथास्वम याप्रमाणे त्वगादिषु त्वचा इत्यादी मध्ये गेलेली शल्य परिस्रावैहि विभावयेत. स्राव किंवा त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं ते जाणून घ्यावं. त्याच्यानंतर रुह्यते शुद्ध देहानाम अनुलोमस्थितं यत् शुद्ध देहानाम अनुलोमस्थितं तु यत् रुह्यते. आता ज्याचं वमन आणि विरेचन म्हणजे देह शुद्धी झालेली आहे आणि वायू अनुलोमन आहे, तर असं जे अनुलोमन शल्य आहे तर ते तसं असल्यानंतर ते निघून गेलं की तू तत् रुह्यते म्हणजे तो व्रण आहे तो आपोआपच भरून यायला लागतो. आता प्रत्येक वेळेला शल्याचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तर बाहेरून आत गेलेलं शल्य हे तर आपण बघितलंच, पण त्याच्याच बरोबर आपण बघितलं की आमविष किंवा ग्रहणीतलं विष किंवा दिनपाकी अजीर्णातलं विष ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या सुद्धा शल्यभूत होऊ शकतात. आणि म्हणून अशा वेळेला विशेष करून स्वस्थ वृत्तकर पंचकर्म आपल्याकडे सांगितलेलं आहे की विशेष करून वसंतामध्ये एकदा वमन घ्यावं किंवा शरदामध्ये विरेचन घ्यावं. हे केल्यानंतर काय होणार आहे की शल्यभूत जी आतली म्हणजे आमविष आहेत ती सुद्धा बाहेर पडतील आणि ती बाहेर पडल्यानंतर ते व्रण जे आहेत ना तर ते रुह्यमान चांगल्या पद्धतीने होतील. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी की प्रत्यक्ष बाहेरून आतमध्ये आलेलं जर का शल्य असेल तर ते सुद्धा वमन विरेचन दिल्यानंतर वाताची गती प्राकृत होते आणि म्हणून अनुलोम स्थितम असा शब्द वापरलेला आहे तिथे, बरोबर. तर अनुलोमन गती ज्या वेळेला येते ना त्यावेळेला तो व्रण जो आहे तो सुद्धा उत्तम पद्धतीने रूढ होतो किंवा भरून येतो आणि म्हणून रुह्यते असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून वमन विरेचन करणं हा भाग या शल्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तेवढाच महत्वाचा राहतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे रुह्यते शुद्ध देहानाम अनुलोम स्थितं तु यत् दोष पाक उपघातादि क्षोभात भूयो अपि बाधते. आता हा जर का शल्य आहे तर भूय अपि बाधते, विशेष करून त्याचा त्रास होतो. कधी, तर दोषकोप अभिघातात असं म्हटलंय. जिथे जिथे दोषकोप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि अभिघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर क्षोभात भूयः अपि बाधते. त्याचा क्षोभाने काय होतं तर जास्त पद्धतीचं किंवा जास्त त्रास देतं ते शल्य. म्हणजे काही वेळेला समजा शरीरामध्ये दोष नाहीयेत, दोषांचे प्रकोप नाहीयेत, प्राकृत दोष आहेत आणि शल्य शरीरामध्ये आहे असं जर झालं ना तर तेवढं शल्य कदाचित त्रास देत नाही, परंतु दोषांचा अवस्था सुद्धा प्रकोपित आहे आणि शिवाय दोष शरीरामध्ये असताना म्हणजे दोष प्रकोपित असताना जर का शल्य आलं तर त्या शल्याचा जास्त त्रास होतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच नित्य नियमित हे दोष जे आहेत तर ते प्राकृत अवस्थेत असायला हवेत. हा भाग खूप महत्वाचा आहे, हे आपण जाणून घेऊयात. त्यानंतरचा एक श्लोक वाचूया. त्वक नष्टे यत्र तत्र स्युः अभ्यंग स्वेदमर्दनैः राग रुग दाह संरंभ यत्र चाज्यं विलीयते आशु शुष्यति लेपो वा तत्स्थानं शल्यवत भवेत. याच्यातलं महत्वाचं काय तर शल्यवत भवेत तत्स्थानं, ते स्थान शल्यवत, वत म्हणजे नेयुक्त या अर्थाने, ते स्थान शल्यानी युक्त आहे असं जाणावं. म्हणजे आतमध्ये शल्य आहे की नाही आहे, ज्या वेळेला अशी शंका वाटते त्यावेळेला तत्स्थानं शल्यवत भवेत. कशा कशावरून हे जाणून घ्यावं तर त्वक नष्टे यत्र तत्र स्युः अभ्यंग स्वेदमर्दनैः राग रुग दाह संरंभः. आता अभ्यंग स्वेद मर्दनैः, अभ्यंग स्वेद आणि मर्दनाने तृतीया, अभ्यंग स्वेद मर्दनैः राग रुग दाह संरंभाः यत्र स्युः.
जिथे जिथे शल्य आहे त्या वेळेला त्वक नष्ट म्हणजे त्वचेच्या ठिकाणी जर का शल्य असेल तर अभ्यंग केलं, स्वेदन केलं किंवा मर्दन केलं तर काय होतं? राग रुक दाह संरंभाः स्युः. राग म्हणजे तिथे लाली येते, रुक म्हणजे रुजा होते आणि दाह किंवा जळजळत आग होते आणि संरंभ म्हणजे इन्फ्लमेशन्स दिसतात. तर असं हे त्या ठिकाणी होतं. आता ज्या वेळेला हे शल्य आतमध्ये आहे, जनरली कसं आहे की आता वातकंटकासारखी समजा गोष्ट की चालताना पाय मुरगळलेला आहे आणि पाय मुरगळल्यानंतर पाय दुखतोय, मग आपल्याला नॉर्मली तिथे स्नेहनस्वेदन केल्यानंतर बरं वाटतं, बरोबर? मग स्नेहनस्वेदन केल्यानंतर जर बरं वाटत असेल ना तर मग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नाही तिथे शल्य नाहीये, नुसतंच हे झालेलं आहे. किंवा खडा कधी कधी असं वाटतं की लागून गेलाय का आतमध्ये टोचला आहे, किंवा काच लागून गेली का आतमध्ये टोचली आहे. जर का आतमध्ये शिल्लक असेल किंवा शल्य ते असेल तर मग त्या ठिकाणी काय होणार आहे, जर स्नेहन केलं, स्वेदन केलं, मर्दन केलं तर तिथे दाह वाढणारे, रुजा वाढणारे, राग म्हणजे लाली वाढणारे, संरंभ वाढणारे ह्या गोष्टी होतात. त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की ते शल्यवान आहे का नाही आहे. ओके. त्याच्यानंतरचा राग रुक दाह संरंभाः यत्र आणि यत्र च आज्यम विलीयते. ज्या वेळेला त्या ठिकाणी तूप लावलं जातं तर ते एकदम विलयन पावतं किंवा एकदम ते वितळतं. आता तूप लावल्यानंतर वितळतं अशी गोष्ट का होत असावी बरं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तूप लावल्यानंतर जेव्हा जेव्हा वितळतं असा भाग होतो ना त्यावेळेला तूप कशाने वितळतं असं जर का आपण बघितलं तर तूप वितळण्याची जी कारणं आहेत किंवा तूप वितळण्याचं जे विशेष कशामुळे तूप वितळतं असा जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने आपल्याला एक लक्षात येतं की हे जे तूप आहे ना ते गरम केल्यानंतर वितळतंय, बरोबर? आणि मग त्या ठिकाणी जर का गरमपणा असेल तर ते वितळणार आहे, म्हणजे जिथे दाह आहे, रुजा आहे, राग आहे त्या ठिकाणी ते वितळणार आहे. आणि म्हणून यत्रच्या आज्यम विलीयते म्हणजे जिथे लावल्यानंतर तूप वितळतं. आता हा शब्द जो आहे ना तो पण किती छान वापरलाय बघा बरं का, आज्य असा शब्द वापरलाय. आपल्याला हे आजकाल शब्दच माहित नसतात म्हणून बऱ्याच वेळेला गडबड होते. आज्य आणि मंड असे हे घृताचे दोन लेयर्स असतात. कुठलंही जर का तुम्ही तूप ठेवलेलं बघितलं ना तर त्यामध्ये खालती घट्ट तूप असतं आणि वरचा जो लेअर असतो ना तो वरचा लेअर मध्ये पातळपणा असतं नेहमी. आता विशेषत्वाने गाईच्या तुपामध्ये ही गोष्ट नक्कीच दिसते की खाली घट्ट असतं आणि वरती पातळ असतं. तर जे खालचं घट्ट तूप असतं ना तर त्याला आज्य असं म्हटलं जातं आणि वरचा जो पातळ थर असतो किंवा एकदम लिक्विड तेलासारखं जे झालेलं असतं तर त्याला मंड असं म्हणतात. आता हे आज्य जे आहे ना तर ते वेगवेगळ्या यज्ञांमध्ये वापरलं जातं, म्हणजे मंड वरचा काढून टाकून फक्त आज्य वापरलं जातं. आणि घृतमंड म्हणजे जो वरचा पातळ थर आहे ते विशेषत्वाने आपण बघतो की आयुर्वेदात आपण नस्यासाठी घृतमंड वापरतो. तेल किंवा तूप जेव्हा जेव्हा आपण सिद्धी करतो त्यावेळेला तूप सिद्ध करत असताना फक्त मंड असा सिद्ध नाही करत, संपूर्ण घृत हे सिद्ध करायला पाहिजे. संपूर्ण घृताचा विचार करत असताना त्या ठिकाणी घृत असा शब्द वापरला जातो, पण आज्य असं म्हणत असताना जो खालचा घट्टपणा आहे तो. मग आता आपल्याला या व्रणावरती ते खालचं घट्ट तूप लावायचं आहे आणि ते जर का वितळलं तर मग आपण लक्षात घ्यायचं की आतमध्ये शल्य आहे. ओके, म्हणून हा आज्य शब्द असा वापरलेला आहे या ठिकाणी. ओके, सो दाह रुक राग रुक दाह संरंभ यत्र च आज्यम विलीयते आशु शुष्यति लेपो वा तत्स्थानम शल्यवत भवेत. किंवा त्या ठिकाणी लेप लावला असताना शुष्यती आशु शुष्यती पटकन सुकतो का, तर त्याला गरमपणा आहे म्हणून, त्याच्या आत गरमपणा असल्यामुळं लेप पटकन सुकतो. जसं आपण बघतो की थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये लेप सुकायला खूप वेळ घेतो, वेळेस आत्ताच्या ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर लेप पटकन सुकतो का, तर उष्णता जास्त आहे. तसंच एखाद्याचा अंग गरम असेल तर लेप पटकन सुकतो. तसंच या ठिकाणी सुद्धा कसं आहे की ज्या वेळेला आतमध्ये शल्य आहे तर तिथे गरमपणा जास्त आहे, दाह आहे, रुजा आहे, राग आहे, म्हणूनच हे लेप जे आहेत ते पटकन सुकतात. आणि म्हणूनच हे ज्या ठिकाणी शल्य आहे किंवा नाही आहे हे ओळखण्याच्या खुणा म्हणून जे आहे ना ते हे सांगितलेले आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्वं नष्टे यत्र तत्र स्युः अभ्यंग स्वेद मर्दनैः राग रुग दाह संरंभाः यत्र चाज्यम विलीयते आशु शिष्यति लेपो वा तत्स्थानम शल्यवत भवेत. आता ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये शल्य आहे की नाही आहे
हे बघण्यासाठी आपण काय काय करू शकतो, म्हणजे येस और नो हे समजून घेण्यासाठी. आता पहिल्यांदा तिथे तूप लावायचं, म्हणजे आज्य लावायचा, वितळलं तर शल्य आहे, नाही वितळलं तर शल्य नाहीये. दुसरी गोष्ट लेप लावायचा, लेप लावल्यानंतर लेप लवकर सुकला तर शल्य आहे, लेप उशिरा सुकला तर शल्य नाही आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं अभ्यंग, मर्दन आणि स्वेदन ह्या गोष्टी जर त्या ठिकाणी केल्या तर दाह, रुजा आणि राग या गोष्टी वाढतात. आताच्या बाबतीमध्ये ते शल्य आहे की नाही आहे हे करण्यासाठी म्हणून आपण वेगवेगळे एक्सरे काढू शकतो, किंवा आताच्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो की सायनोग्राम ज्याला म्हणतो, किंवा त्याच्या व्रणाच्या आतमध्ये एखादा रेडिओपेक डाय टाकायचा आणि मग त्याचा एक्सरे काढायचा. असं केल्यानंतर आपल्याला तो कुठेपर्यंत जातो ही गोष्ट कळते, किंवा वेगवेगळ्या सोनोग्राफी करून सुद्धा आपण आतमध्ये कुठला कंटेंट आहे ही गोष्ट बघू शकत असतो. परंतु तो कंटेंट आहे किंवा नाही आहे याचा डायग्नोसिस करण्यासाठी म्हणून हे वेगवेगळे त्यांनी डायग्नोस्टिक टूल्स आपल्याला सांगितलेले आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, तर पुढचा एक श्लोक आपण वाचून आज थांबूया तिथे. मांसप्रनष्टं संशुद्ध्या कर्शनाश्लथतागतं क्षोभत रागादिभिः शल्यं लक्षयेत तद्वदेव च. आता असं हे जे आपण बघितलं ते त्वक्नष्ट शल्य बघितलं, म्हणजे त्वचेच्या ठिकाणी आत गेले आणि दिसत नाहीये शल्य, तर काय करावं. आता मांसप्रनष्ट शल्य हे सांगतात, ते आपण नेक्स्ट टाइम बघूयात. 12 श्लोक आपले झालेले आहेत. ओके, सो नेहमीप्रमाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तीर्थ माझे शिवरले पायिकपण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिहि लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडिता, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजय होआवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला.